रतनवाडी, मुदखेल परिसरासह संपूर्ण अकोले तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गंभीर टंचाई निर्माण झालेली असून यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्णपणे कोलमडले आहे। संतप्त पालक, ग्रामस्थ आणि समाजसेवकांनी आदिवासी विकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे रिक्त पदे तातडीने भरावीत, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांनी नियमित करावे, बाह्य स्रोताद्वारे होणारी भरती त्वरित करावी अशा ठाम मागण्या केल्या आहेत। मागील अनेक वर्षांपासून रोजंदारी पद्धतीवर प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित न करता बाह्य स्रोताद्वारे भरती केली जात असल्याने अनुभवी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत शासन आदेश रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। ही मागणी संतप्त पालक, ग्रामस्थ, समाजसेवक अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सुगभोर, एकनाथ सारुकते, तुकाराम सारुकते, सरपंच सागर उंगटे, सूरज इदे, महेश इदे, सुभाष इदे, चंद्रकांत इदे, आकाश इदे यांच्या वतीनं करण्यात आली। निवेदनाच्या प्रती आयुक्त, अप्पर आयुक्त, प्रकल्प अधिकारी, राजूर विभाग, अकोले यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। याच ठिकाणी मी समाजसेवक अनंत महादू घाणे, माझे सहकारी कृषी मदत समिती डायरेक्टर तुकाराम खाडे, सरपंच एकनाथ सारुकते, आमचे समाजसेवक बाजीराव सुगभोर, तुकाराम सारुकते आणि ग्रामस्थ या ठिकाणी शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळा मुदखेल इथं अचानक मुलांच्या आणि पालकांच्या तक्रारीनुसार आम्ही भेट दिली। आमच्या समवेत असलेले आमचे सहकारी सरपंच सागर उंगटे, महेश झडे, संदीप इदे, सूरज इदे, सुभाष झडे, चंद्रकांत इदे आणि आकाश इदे आणि ग्रामस्थ आणि पालक यांच्या समवेत आम्ही या शाळेला भेट दिली। इथले मुख्याध्यापक, अधीक्षिका यांच्याबरोबर चर्चा केली, शिक्षकांबरोबर चर्चा केली। आज मी तिला या शाळेवर 3 शिक्षक, प्राथमिकचे रिक्त पद आहेत, माध्यमिकचे 2 पद रिक्त आहेत आणि ही शाळा सुरू होऊन 16 जूनची सुरू झाली। त्याच्यानंतर आता पावणे 2 महिने झाले, इथं कोणत्याही प्रकारचे शिक्षकांना नेमणूक न केल्याने पालक वर्ग चिंतातूर झाला आहे। या चिंतातूर भावनेतून आम्ही इथं तक्रारीनुसार इथं प्रत्यक्ष वर्गावर पाहणी केली तर अक्षरशः मुलं जशी ते पैठलेली आहेत, मुलांना आज लिहिता वाचता येत नाही। ही गंभीर बाब आहे। आदिवासी भागातील जनता ही त्यांचं मत गिळून, त्यांच्या भावना गिळून आपले मुलं आश्रमशाळेत पाठवतात, हे खाण्यासाठी नाही। शासनाला मी एकच विनंती करतो की हे खाण्यासाठी आम्ही मुलं पाठवत नाही, शिक्षणात प्रगती व्हावी, शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कुठंतरी आमचे मुलं डॉक्टर, इंजिनियर घडावेत, ह्या भावनेने आम्ही आदिवासी समाज आश्रमशाळेकडे दृष्टिकोनाने पाहतो। जर या शाळेमध्ये गेल्या पावणे 2 महिन्यामध्ये जर रिक्त पदं न भरल्याने आज मुलांना प्रत्यक्ष अनुभव घेता, लिहिता, वाचता आलं नाही, इंग्लिशचा कोणताही 10वीपर्यंत गण दिसून आला नाही, ही गंभीर बाब आहे। माननीय मुख्यमंत्री, माननीय आदिवासी विकास मंत्री विखे साहेब, आपण शासनाच्या दृष्टिकोनातून आश्रमशाळा काढल्या पोचण्यासाठी नाही आहे, तर आमच्या मुलांची प्रगती करण्यासाठी आपण शाळा काढलेली आहे। ह्या शाळा काढत असताना कुठंतरी दूरदृष्टिकोन ठेवत असताना कैलासवासी मधुराव पिचड साहेब यांनी आश्रमशाळेची निर्मिती करून आश्रमशाळेंना, हॉस्टेलला जी प्रगती करण्यासाठी, जे समाज प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले, त्या प्रयत्न आज वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत। जर मुलांना 10वीच्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही, 8वी 9वी ते 10वीच्या मुलांना प्रगतीने विज्ञान कळत नाही आणि हे शिक्षक कमतरतेमुळे होऊ राहिले। आणि शासनाने काय ठरवले का बाह्य स्रोत, बाह्य स्रोत। अहो, बाह्य स्रोत हा कशासाठी? का आमच्या मुलांना अडाणी ठेवण्यासाठी, आदिवासी मुलांना अडाणी ठेवण्यासाठी तुम्ही बाह्य स्रोताचा उपयोग करत आहात का? 85 लाख कोटी तुम्ही खर्च करतायत आणि रोजंदारीच्या आमच्या एका शिक्षकांनी, एका रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत 10-10, 15-15 वर्षे, 8-8 वर्षे, 2-2 महिने, 2-2 वर्षे रोजंदारी म्हणून काम केलंय। हे रोजंदारी काम करत असताना या मुलांनी, या कर्मचाऱ्यांनी आदिवासी भागामध्ये स्वतःचं उपजीविका करत
मुलांना शिक्षणाचं ज्ञानार्जन दिलं आहे आणि आज त्यांना तुम्ही बाह्य स्रोतावाटा बाहेर फेकल्याचं काम करत आहे शासन स्तरावर. आपण बाह्य स्रोतामध्ये मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ बाह्य स्रोतावाटा भरण्याचं निर्गमित करा, आदेश बहुमताने हे करा, विधानसभेत मांडा. अहो लावलं आहे काय? आदिवासी समाज मागं करायचं काम, मागं ठेवण्याचं काम आपण जर सरकार करत असेल तर हे आदिवासी समाज खपवून घेणार नाही. जे बाह्य स्रोताचं खूळ घातलं आहे ते तात्काळ मागं घ्या आणि आदिवासी भागामध्ये आदिवासी बेरोजगार, आदिवासी शिक्षक, आदिवासी कर्मचारी, आदिवासी चतुर्थ कर्मचारी यांनी जे आत्तापर्यंत काम केले कष्टमय स्वतःच्या मुलांना जपत, त्यांना पहिलं तात्काळ कायमस्वरूपी आदेश द्या, त्यांना नेमणूक द्या, त्यांना सेवा नियमित करा, अशी मी शासनाला आयुक्त, अपर आयुक्त यांना मागणी करतो. आणि आपल्या स्तरावरून 2 दिवसामध्ये जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ उभी झालेले आमचे कधी ग्रामस्थ येऊन ह्या शाळेला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसामध्ये आयुक्त, अपर आयुक्त, प्रकल्पाधिकारी यांनी येऊन शाळेला शिक्षक भरती तात्काळ देऊन शासनाकडून आणि सर्व रिक्त पदं भरून मुलांची शैक्षणिक टाळावी अशी मी ग्रामस्थांचे पालकांच्या वतीने मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय राघोजी, जय बिरसा मुंडा. जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.